आठवणीच्या ट्रंकीचं ठीक आहे, पण आज ही ट्रंक सगळे कपडे अचानक काढण्याचं कारण काय हे समजेल का? काय अचानक हे? अहो असं काय, परदेशी कापडावर बहिष्कार टाकायचा असं तुम्हीच ना सांगितलंय सगळ्यांना. आता तुमच्या शब्दाखातर इतक्या लांब लांबून अगदी परगावाहून आपापली घरातली कापडं घेऊन लोक येत आहेत तिठ्यावरती कापडं टाकायला. मग तुमच्या घरातल्यांनी मागे राहून चालेल का? आणि खरं सांगू का, मला मुळी हे सुळसुळीत कापड आवडतच नाही. असं अंगावर कागदासारखं काहीतरी वाटतं. आपली कापडं कशी धुतली की अगदी मऊसूत होतात. त्या कापडांना आईच्या आजीच्या मायेचा स्पर्श असतो. ही सगळी गाठोडी आता रामचंद्र जिथे टाकायची तिथे जाऊन टाकून येईल. रामचंद्र हे काम करणं एवढा मोठा तो कधी झाला? छान. तुमच्या पायाची भिंगरी तुम्हाला घरातलं काही जाणवू देईल तर ना. माझा मुलगा वाटला काय तुम्हाला? कालच देवळातून प्रसाद घेऊन आलाय. म्हणजे काय? रामचंद्रा, मातरम वंदे मातरम वंदे मातरम. झाली का गाठोडी बांधून? हो, ही काय बघा. असो, बोलण्यासारखे खूप आहे. येतो. टिळक महाराज, अरे अरे, आता सभा संपली मुलांनो. आता महाराज कोणाला भेटणार नाही. थांबा रे, असे हटकून काय बोलताय? तरुणांचे म्हणणे जो ऐकून घेत नाही त्याच्यासारखा करंटा तोच. मग राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ सुरू करण्याचा हेतू काय? हाच ना की तरुणांची मते तयार व्हावी, त्यांचे स्वतंत्र विचार तयार व्हावे. मग आता ऐकू तरी द्या काय विचार तयार झालेत ते. बोला. नमस्कार महाराज. आपले वक्तव्य पटले. विलायती वस्त्रे ही शृंखलेप्रमाणे जोवर या देहाला चिकटून आहेत तोवर स्वाभिमान स्वातंत्र्य विषयीचे कोणतेही विधान करणे अयोग्यच. यापूर्वीच्या भाषणांमधून आपण म्हणाला की केवळ शब्द नव्हे तर कृतीवर भर देण्याची वेळ आली. परंतु केवळ मी व माझ्या कुटुंबियांनी स्वदेशीच्या पुरस्काराची शपथ घेऊन भागायचे नाही. किमान कालावधीत अधिकाधिक भारतीय जनतेपर्यंत स्वदेशीचा विचार पोहोचावा याकरिता आपण म्हणाल्याप्रमाणे कृतीचीच आवश्यकता आहे. याबाबत अधिक काय करता येईल? तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल? मनामनात पेटलेली देशभक्तीची मशाल विझू देऊ नका आणि त्या मशालीने जुलमी सत्तेचा राक्षस जाळून खाक करून आपल्या स्वातंत्र्याची ज्योत झळाळून प्रज्वलित करा. मात्र कुठलीही जबाबदारी घेताना आपल्याला ती झेपणार आहे का याचा विचार अवश्य करा. नाहीतर अधिकृती करायची नाही मागवून पश्चाताप करायचा, त्याला काही अर्थ नाही. त्याने कार्यनाशच होतो, अनुभवातनं सांगतो. तुला जमेल का या बलाढ्य साम्राज्याशी झुंज देणं? जे मत्त फारची बलान्वित गर्ववाही
उद्विग्न मानस निराशई जे तयारी, हे पाहिजे स्वमनी संतत चिंती येले, विश्वात आजवरी शाश्वत काय झाले. विश्वात आजवरी शाश्वत काय झाले. तर बाळा, काय नाव तुझं? विनायक दामोदर सावरकर. पण आता विचार केला की असं वाटतं तेव्हा धावत येऊन तरी काय केलं असतं. त्यापेक्षा तुम्ही तुमचं काम केलं, ताण वाचवलात पुढचा केसरीचा. एक विचारू का हो? तुम्हाला तेव्हा रडावंसं नाही वाटलं? नाही वाटलं का याचं उत्तर नाही माझ्याकडे, पण रडलो नाही हे खरं. दुःखाचं म्हणशील तर शब्दात मांडता येणार नाही इतके दुःख. आपलं मूल म्हणजे आपला अंश आपल्या डोळ्यासमोरून असा अचानक नाहीसा होतो. आतलं तुटलं काहीतरी फार. म्हणूनच असे सणवार काही साजरे करावेसे वाटत नाहीत. बाप म्हणून आपल्याला काही करता आलं नाही, तरण्या तठ्या मुलाला वाचवता आलं नाही, अशी खंत प्रत्येक सणाला मनात राहते. दाराला सजलेली ही अशी तोरणं पाहिली की ही एकच बोच ठसठसत राहते मनात. सणवार साजरे न करून कसं चालेल? जाणारा जायची वेळ आली की आपल्या वाटेनं जायचाच. पण मागे राहिलेल्यांनी जगणं सोडून कसं चालेल? आणि जगणं आलं की जगण्याचे सोहळेही आलेच. तेच नकोसे वाटतात भामे. सोहळ्यांवरून मन उडालंय. सगळेच सोहळे काही फक्त आपल्या आनंदासाठी साजरे करायचे नसतात. आपले हसरे चेहरे पाहून जी मुलं आनंदी होतात ना, त्यांच्यासाठी साजरे करायचे असतात ते. विशू गेला हे खरंच आहे, पण बाकीची ती आहेत ना, त्यांच्यासाठी साजरे करायला हवे ते सगळे सण. चला उठा आता. आज एक नाही दोन दोन जावई यायचेत घरी. ऐका, रामचंद्र श्रीधर दोघा पुरांना हौस आहे हो सगळं करायची. तत्वतः आमचे मतभेद असले तरी आमचा हेतू सारखाच आहे. देशहित या समान मुद्द्यावर आम्ही कार्य करतो आहोत. त्यामुळे जहाल मतवाद्यांपैकी कोणास शिक्षा झाली, कोणास तुरुंगात जावे लागले तर ती आम्हास राष्ट्राची हानीच वाटेल यात शंका नाही. सबसे महत्वपूर्ण क्या है? राष्ट्रहित. भले ही सबकी सोच अलग हो, लेकिन हर कोई अपनी अपनी विचारधारा के अनुसार कार्य करते जा रहा है, और इन सब का जो अंतिम ध्येय है वो हमें मिलजुल कर साध्य करना है. टिळकांचा काय किंवा लाला लजपतराय यांचा काय, दोघांचे स्वभावच मुळात तिखट. त्यामुळे त्यांचे वागणे बोलणेही तिखट. आपलं काय म्हणजे मी, फिरोजशाह तुम्ही किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आपला पिंडच मुळात मवाळ. हो, मुळात आपला कल हा चर्चेने समस्या सोडवण्याकडे असतो. अहो, ज्या गोष्टी बोलून साध्य होतात त्यासाठी लढाई करण्याची काय गरज आहे? हा, आता त्यासाठी थोडा वेळ लागेल, पण यातून हानी मात्र कमी होईल एवढं निश्चित. बरोबर, अगदी बरोबर. अर्थात हे झाले माझे मत.
बाकी टिळक आणि मी आमच्यात काही फरक नाही. मला काँग्रेसने इंग्लंडला पाठवण्याचे ठरविले तेव्हा तिथे पार्लमेंटमध्ये आपली भारतीयांची बाजू मांडावी याकरता टिळकांनीच तर माझ्या नावाची शिफारस केली. अहो इतकेच नव्हे तर मी परत आल्यावर माझा सत्कारही केला त्यांनी. टिळकांच्या भाषेची जनतेवर जी काही मोहिनी पडते त्याला तोड नाही. पण कसे आहे, सतत तिखट खाल्ल्याने पोटाचे विकार होणारच नाही का. टिळकांना शिक्षा झाली तर स्वराज्याच्या लढ्याचं किती नुकसान होईल याची त्यांना देखील कल्पना नसणार. शिक्षकी पेशापेक्षा कदाचित पत्रकार असणं हेच माझ्या प्रकृतीसाठी योग्य असेल. त्यामुळे आता ठरलं म्हणजे ठरलं, मागे वळून पाहणे नाही. परंतु या नेमस्त पुढाऱ्यांनी सरकारला इतके घाबरावे, वसतिगृहाच्या नियमांच्या नावाखाली हे असे एखाद्या विद्यार्थ्याला बेघर करावे, हे योग्य नाही. एक मात्र खात्रीनं सांगतो गोळे, आज जर गोपाळराव असते तर त्यांनी हे चुकूनही होऊ दिले नसते, हे नक्की. नक्कीच. बॅनर्जी, मेहता आणि मला वाटतं उलट पक्षी आम्हाला असे वाटते की बहिष्काराला व्यावहारिक शिक्षेचे स्वरूप मिळाले तर आपल्याला त्याचा चांगलाच फायदा करून घेता येईल. ज्या हजारो प्रश्नांनी गोष्टींनी आपले चांगलेच नुकसान होते त्याचा व्यवस्थित बंदोबस्त करता येईल. आता अमेरिकेने जेव्हा चिनी मंडळींना वाईट वागवले तेव्हा चिनी लोकांनी अमेरिकन माल न वापरण्याचा निर्णय घेतला. पुढे हेच अमेरिकेने इंग्लंड विरुद्ध केले. हे असे सगळे जगभर चालू असताना केवळ हिंदुस्थानाने इंग्लंड विरुद्ध हे पाऊल का उचलू नये? मुळात स्वदेशी कापड वापरण्याचा हट्ट अनाठायी आणि अव्यवहार्य आहे असे मला वाटते. त्याचे कारण सरळ आहे. आपल्या देशात सर्वांना पुरेल इतकं कापड तयार होत नसल्याने मागणी आणि पुरवठा करायचा असेल तर हा हट्ट सोडायला हवा. मुळात स्वदेशीचा आग्रह हा फक्त कापडापुरता मर्यादित नसावाच असे मला वाटते. सर्वच बाबतीत स्वदेशीचा आग्रह धरायला हवा. आणि ज्या अर्थी इंग्लंडच्या खिशाला चिमटा घेणे हा या चळवळीचा बहिष्काराचा मुख्य उद्देश आहे, त्या अर्थी हाती येईल तेवढे कापड स्वदेशी आणि जेवढी भर घालावी लागेल तेवढे कापड इंग्लंडेतर देशातून घेणे हे करू शकतोच की. म्हणजे आपला विरोध फक्त इंग्लंडच्या कपड्याला आहे तर? मला माझा मुद्दा पूर्ण करू द्या. तर सभ्य गृहस्थ हो, आज जे कापड बाहेर जाते ते आपल्या देशास उपयोगी येईल. आपल्याकडच्या व्यावसायिकांना देशातल्या देशात गिऱ्हाईक मिळेल. शिवाय आपल्याकडच्या कापड गिरण्यातले बरेचसे सूत हे बाहेर जाते ते इथे करावयाचे म्हटल्यास तोही मार्ग मोकळा होईल. इंग्लंड या देशात जे जे धंदे निघण्यासारखे होते त्यातले बहुतेक सुरू होऊन तो देश भरभराटीस आल्यामुळे अप्रतिबंधक व्यापाराखेरीज त्याला तरुणोपाय नाही. पण जर्मनी आणि अमेरिकेसारख्या व्यापारात मागासलेल्या देशांनी इंग्लंड देशातील अर्थशास्त्र पूर्णपणे मान्य न करता आपापल्या देशात जेवढे उद्योगधंदे निघतील तेवढे काढण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. लेकिन ऐसा भी तो नहीं होगा कि आपने कहा और लोग आपकी बातों में आकर
कल से ही स्वदेशी खरीदना शुरू कर देंगे। वो तेवढे आम्हालाही समजते हो। लढाई म्हटली की बळी जाणं आलंच। ही वस्तुस्थिती जरी असली तरी या लढायांमध्ये जेव्हा निरपराध माणसांचा बळी जातो तेव्हा मन फार अस्वस्थ होतं। मान्य आहे, पण या विचारामुळे आता रात्रीची झोप उडण्या इतकं काय झालंय? मुझफ्फरपूर मधल्या बॉम्बस्फोटात 2 निरपराध गोऱ्या स्त्रियांचा मृत्यू झाला। मिस्टर किंग्सफोर्ड ऐवजी मिस्टर केनेडी यांच्या घरच्या 2 निरपराध स्त्रिया, त्यांची काय चूक आहे? भामे, त्यांना घराबाहेर पडताना याची कल्पना तरी असेल का की बाहेर साक्षात मृत्यू त्यांची वाट पाहतोय? सतत डोक्यात हे विचार येत आहेत, मन अगदी अस्वस्थ झालंय, बेचैन झालंय। काहीही असो, निर्हेतू कसली तरी स्त्री हत्या व्हायला नकोच होती। आणि माझी ही व्यथा काही फक्त एकट्या दुकट्या माणसापुरती मर्यादित नाही। या नाहक मृत्यूमुळे चळवळीचे जे नुकसान होणार आहे ते कधीही भरून न निघणार आहे। आहे ग, आता समुद्रापलीकडे आपल्या माणसांपासून, आपल्या मातेपासून दूर हे असं मरण येणं हे दुर्दैवीच। आपल्या देशातली उंबऱ्या आडची बाई असो किंवा साता समुद्रापलीकडची साहेबाची मड्डम, आपल्या नवऱ्याच्या मागोमाग तो जिथं नेईल तिथं जाणं, देईल तसं आयुष्य स्वीकारणं, त्याच्या कर्मात त्याची अर्धांगिनी बनून त्याचे बरे वाईट परिणाम स्वीकारणं, हे काही चुकत नाही, हेच खरं। तुझं आयुष्य तरी काय वेगळं गेलं भामे? शेकलेच म्हणायचे त्यांच्यावर। अहो, श्रीमंनी काळमधून अगदी खरमरीत भाषेत या प्रकरणाचा समाचार घेतला आणि खुदीराम बोस यांच्या अटकेचा निषेध केलेला बघता त्यांच्यावर आज ना उद्या ही वेळ येणारच होती असा अंदाज होताच की आपल्याला। केसरी आणि काळ या वृत्तपत्रांवर इंग्रज सरकारचा रोष आधीपासूनच आहे आणि तो आता आणखीनच वाढणार। काय बळवंतराव, तुम्हाला नाही का वाटत असं की हा तुम्हालाच तर इशारा नसेल ना? तुम्ही आता गप्प बसा हे सांगण्याचा हा प्रयत्न तर नव्हे? तसे असेल तर मला शिवराम परांजपेंना जामिनावर सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करायला हवा। काळजीचे कारण आहे केळकर। आपल्या आशिलाकडून फी घेऊन त्याच्या विजयाचे प्रयत्न करणे वेगळे आणि सरकारच्या बाजूचा विचार करून जज्ज म्हणून निर्णय देणे वेगळे। या 2 अतिशय भिन्न गोष्टी आहेत आणि तो फरक जर आपल्याला समजला नाही तर आपल्या वाट्याला अपेक्षा भंगाचे दुःख येणार, दुसरे काही नाही। नाही, मला नाही वाटत। आपण आशावादी राहायला हवं। न्यायमूर्ती दावर हे नक्कीच वेगळा विचार करतील।
कोर्टाने अखेर जामीन नाकारलाच, राजद्रोहाचा आरोप केलाय आणि बाकी काही कलमा लावली आहेत. 1.5 वर्षाची शिक्षा होऊ शकते त्यांना. भाऊजी रामचंद्र नाईक घरात नाही, बाहेर गेलाय. काय झालं? काय झालं? नाही तसं काही विशेष नाही. येतो मी. भाऊजी काय झालं? बोला. वहिनी वहिनी अहो, बळवंतराव नाटक झाले. रडायला काय झालं मग? रडणं थांबवा. रडणं थांबवा. कुठल्या चोरी दरोड्यासाठी अटक नाही झाली त्यांना. लोकांच्या कल्याणासाठी, देशाच्या कार्यासाठी अटक झाली. ग्रहण लागतं ना, तेव्हा काही वेळ अंधार होतोच, पण सूर्याची तेजस्वी कडा त्यातूनही दिसत राहते आपल्याला. आज यांच्या पाठीशी उभ्या हिंदुस्थानातली जनता उभी आहे. लोकमान्य आहेत ते, आणि त्या लोकमान्यांचा तुम्हाला आणि मला अभिमानच वाटायला हवा. खंबीर रहा.